मी जे सांगते ते समोरच्याला का कळत नाही आहे असं वाटतंय का? तर ऐका. ज्याप्रमाणे प्रत्येक झाडाचे आपले वेगळे गुणधर्म असतात, तसेच प्रत्येक माणसाचे वेगळे गुणधर्म असतात. चांगले वाईट विचार असतात. जो तो ज्याच्या त्याच्या अनुभवावरून वेगवेगळे विचार सांगतो आणि ती व्यक्ती तशीच सांगते. मग आपल्याला वाटतं मी सांगते ते विचार योग्य, समोरच्याला ते का समजत नाही? कारण त्यावेळी त्याचे हेतू वेगळे असतात. त्यामुळे विचारात भेद निर्माण होतो. अशा वेळी समोरच्याचा विचाराचा विरोध करण्यापेक्षा तो ते का सांगत आहे हे समजून घेतलं पाहिजे, ज्यामुळे गैरसमज न होता मार्ग सापडतील. रोज आपल्याला अनेक लोक भेटतात, मग विचारांचे मतभेद कायम असणार. तर त्याच्यावर प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा त्याला रिस्पॉन्ड द्यायचा. प्रत्येकाच्या विचाराचा आदर करायला शिकायचं. त्याने काय होणार? आपलंच ज्ञान वाढणार आहे. जसं प्रत्येकाचं आपण ऐकत गेलो की आपल्याला आयुष्याकडे बघायचे वेगवेगळे दृष्टिकोन दिसतील. प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला भेटणार. किती साधा आणि सोपा आहे. बस शांत राहायचं. आपली प्रगती ही होतच राहील. आपलं आत्मज्ञान वाढत राहील. रोज नवीन नवीन लोक भेटतील. शांत राहून सगळ्यांना ऐकायला शिकायचं. प्रत्येकजण बालपणापासून वेगवेगळे वातावरणात वाढलेले असतात. त्यामुळे त्याची जडणघडण वेगवेगळी असते, ज्यामुळे तो ज्याच्या त्याच्या आपल्या जीवनाच्या अनुभवावरून वागत असतो. त्याचे विचार मांडत असतो. त्यामुळे आपण कुणाला आपले विचार पटवून देऊ शकत नाही. फक्त अनेक विचार ऐकून आपल्याला नवीन नवीन दृष्टिकोन भेटणार आहेत, ज्याचा आपल्याला आयुष्यात फायदा होणार आहे, ज्याने आपलेच चांगले वाईट आपल्याला कळणार आहे. म्हणून शांत राहायचं आणि आपल्याला विचारात चांगल्या गोष्टींची भर घालत राहायची आहे.